नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बघू शकता इकडं आपल्या पाठीमागं आपण शेतामध्ये लावलेलं इकडं काकडी आणि टोमॅटो लावायचे तिकडं बेडवरती। तर बरेच जणांचं पाणी कमी झालेलं असते बोरचं, परंतु भाजीपाला करायचं आहे, पण काय करावं कसं करावं ते लक्षात येत नाही। त्याच्यामुळे आपण आज व्हिडिओ बनवले। तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर कमी पाण्यामध्ये पण आपला भाजीपाला होऊ शकतो। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, मी सांगणार आहे सविस्तर ठिबक कसं करायचं आहे आणि आम्ही पण कोणचं केलं आहे आणि काय लावायचे ते। चला मग बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत। तर बघू शकता मित्रांनो, याशी आपण एक पाट ओढले तर आवताची आपल्याली जी पास असते आवताला, तर त्या पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं आपण काकडी इकडे लावून घेतली आणि तिकडं पलीकडे ठिबक आतरून घेतलेले, तिकडं आपल्याला टोमॅटो लावायचे। तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपण आधी रान तयार करून सर्व मशागत करून ह्याला खत पाणी केलेलं आहे मित्रांनो। आणि ह्या काकडीला आता उगवल्यानंतर हे बघू शकताय खत टाकलेलं आहे, पांढरं दिसते ती खत आत्ताच टाकलेलं आहे काल परवा दिवशी आणि भिजवलेले। तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपण दांडावर काकडी लावली। इथे एक पाट आहे आणि 5 फुटावर नंतर तुम्हाला दाखवतो, इथे एक पाट आहे, हे बघू शकता। तर ह्याचा अंतर एक 5 फूट आहे, बघू शकता। इथे एक, इकडून एक आणि तिकडून एक, असे 5 पाट लावलेले आहेत आपण काकडीचे। आणि नंतर इकडं आपल्याला टोमॅटो लावायचे मित्रांनो। तर टोमॅटोला पण खत टाकून घेतलेलं आहे। ड्रिप कोणतं केलं आहे ती तुम्हाला सविस्तर सांगतोय। तर बघा पहिले काकडीचं सांगतो तुम्हाला, कारण काकडी आपण उगवलेली आणि टोमॅटो आपल्याला लावायचं राहिले। तर बघू शकताय ह्या पद्धतीनं आपलं काकडीचं रोपटं झालेले, हे बघू शकताय। आणि इकडं पण बघू शकता ही रोपटं। तर ह्या काकडीचा अंतर एक जवळजवळ 1 फुटाचा अंतर आहे मित्रांनो, ह्याचा आणि ह्याचा। तर बघू शकता ह्याचा अंतर 1 फुटाचा अंतर आहे आणि दोन्ही साईडनं आपण काकडी लावलेली सरीच्या। इथे एक आहे, बघू शकता, इथे एक आहे। तर अशा पद्धतीनं आपण काकडी लावून घेतली मित्रांनो। तर बघू शकता इकडं तुम्हाला दुसरीकडं पण दाखवतो, तितकेच अंतरावरती काकडी लावलेली मित्रांनो, बघा। तर हे बघू शकता इथं, हे बघा काकडीचं अंतर बघू शकता तुम्हाला। मी चालून हळूहळू दाखवतो। आणि असा ह्या पद्धतीनं आपण पाट ओढलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण दोन्ही साईडनं काकडी लावलेली, कारण आपण 5-6 फुटावरती पाट ओढून घेतलेले। कारण बघू शकता इथे एक आणि तिथे एक, ह्या दोन्हीच्या आतमध्ये त्याला वेल पांगण्यासाठी जागा मिळणार आहे त्यासाठी। तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपण लावले। तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं मित्रांनो काकडी लावून घेऊ शकताय। तर बघा आता तुम्हाला मी इकडं ड्रिप कोणतं केलं आहे ते पण दाखवतो। तर इकडल्या साईडला ड्रिप केलेले मित्रांनो। तर बघू शकताय ड्रिपला शेंड्याला वडून ह्या पद्धतीनं अशा खुट्या मारून, बघू शकता इथं आपण खुटी मारून हे केलेलं आहे, बांधलेलं आहे गाठीनं। तर ह्या पद्धतीनं नळी दुमतायची आणि असं बांधून घ्यायचं प्रत्येक शेंडा। ह्या ठिबकचा जी शेंडा आहे ती बांधून घ्यायचं, जेणेकरून शेंडा सुटणार नाही आणि जास्त शेंड्याला पाणी जाणार नाही। कारण मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं त्या तोंडावाटून पाणी जास्त गळू शकतं। तर मित्रांनो इथं जरा थोडं ढिलं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे इथं पाणी बघू शकता ओलं जास्त झाले। आणि ह्याच्यावरती सध्याला आता घेवड्याचं शेत आहे आपलं पहिलं। तर घेवडा उगवलेला आहे ह्याला ह्या बेडवरती। तर ह्याच्यावर खत टाकून घेतलेलं आहे। आता 1-2 दिवसात आपल्याला टोमॅटो लागवड करून घ्यायची मित्रांनो। तर बघू शकताय ह्या पद्धतीनं आपण आपलं ठिबक केलेले। तर ह्याच्यावर खत टाकलेलं आहे आपण DAP, नंतर बाकीचं अजून जे विद्राव्य खतं नंतर सोडायची तर, आणि जे लागणारी खतं आहेत ते आपण आधीच टाकलेलं आहे डोस्याला। तर बघू शकताय ह्या पद्धतीनं ह्या ड्रिपला इथे एक ड्रिप आहे आणि इथे एक ड्रिप आहे। तर जवळजवळ एक बघू शकता, मी मापून दाखवतो तुम्हाला, अर्धा फूट, 1 फूट, 1 फुटाच्या वरती थोडंसं 1-2-3 इंची, म्हणजेच 1.25 फुटाच्या आकाराला ठिबकची लाईन आहे। आणि इथं बघू शकताय पाणी पण गळतंय, तुम्हाला दाखवतो। आणि ही घेवडा उगवलेला आहे मित्रांनो। तर ही घेवडा आता उपटून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यावर लागवड करायची आहे। तर बघू शकताय ह्या पद्धतीनं आपण बेडवरून ह्याच्यावर ठिबक आथरून घेतलेले आणि
व्यवस्थित असं सेंट्रल ठिबक ठेवायचे. आणि हे ठिबक जे आहे मित्रांनो, तर हे ठिबक 20 mm आहे. तर बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दिसते पण मोठं. तर 20 mm आतरायचं कारण म्हणजे आपल्याला 2 ठिबक आतरायची गरज लागणार नाही, ह्यासाठी आपण 20 mm ठिबक आतून घेतलेले. आणि जेणेकरून आपल्याला पाणी जास्त त्या ठिबकद्वारे पडेल आणि आपल्याला डबल ठिबक आतरायची गरज लागणार नाही. त्यासाठी आपण ह्या पद्धतीनं असं आतरून घेतले. तर 10 ते 11 लाईन आपल्या झालेल्या आहेत ठिबकच्या. आणि नंतर तिकडं पलीकडं आपलं काकडीचं 4-5 पाट येतं. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं तुम्ही पण सरी ओढून घ्या. ट्रॅक्टरनं ओढली तरी चालते आणि आवताना आपल्या पास लावून 2 फुटाची त्यानं पण चालते. तर आपण पास लावूनच केलेले. परंतु बघू शकता मित्रांनो, कशा पद्धतीनं आपला बेड झालेला आहे मस्त. म्हणजेच एवढीच माती लागते मित्रांनो इथं ट्रॅक्टरनं काढलं तरी, कारण आपलं मुरमाडे रान आहे. त्याच्यामुळं खाली खोलवर मग त्याला नांगरट करून रोटर करावं लागते आणि नंतर बेड वाढावं लागते. तर ह्या पद्धतीनं बघू शकता इकडं आपलं सगळं नियोजन चालू आहे. तर आता 2 दिवसात लावायला व्हिडिओ पण तुम्हाला टाकेल. तर तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपली पुढली व्हिडिओ बघायला मिळतील. आणि शेतामधले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत मित्रांनो. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं सगळं नियोजन आहे. आणि तुम्ही पण ह्या पद्धतीनं कमी पाणी असेल तरी पण नियोजन करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, ठिबक घेता वेळेस तुम्हाला दाखवतो. तर ह्या असल्या ठिबक घ्यायचं नाही मित्रांनो, तर PVC ठिबक घ्यायचे. तर तुम्हाला दाखवतो. आपलं पहिलं एक ठिबक आहे आणि त्याची एक लाईन आपण आतरलेली, तर तुम्हाला ती लाईन पण दाखवतो. तर बघा इकडे बघा, हे शेवटला आपण एका कडीला टाकलेली आहे. तर ह्या ठिबकनं काय होतं मित्रांनो, हे थोडं जाड असते. ड्रिपचं ह्याचं चांगलं असते. परंतु असं तर बघू शकता मोरी मोड पडलेली दिसते तुम्हाला. आणि ह्याला उंदरं पण जास्त टोकरतात मित्रांनो, कारण कसं आहे की उंदराला पण जास्त टोकरायला निबर लागते. आणि ही जी आहे तर मित्रांनो, हे आपलं PVC बघू शकता, हे कितीही आहे. म्हणजे PVC आपली जी PVC असते दुकानातली, तर त्या पद्धतीचं हे ठिबक आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे ह्याला उंदरं जास्त त्रास देत नाही. तर आपल्याला त्या साठेवरती हे गुंडाळून पण ठेवता येते, कुठं पण ठेवता येते. आपल्याला डिक्कीत म्हणा, म्हणजे आपले जे कोटे असतात घरगुती आपले धान्य ठेवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये पण आपण हे ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला म्हणजे दुसऱ्या वर्षी उपयोगाला येईल. आणि मित्रांनो, ह्याला जर ठेवायचं म्हणलं तर ह्याला कुठंतरी झाडावर ह्याच्यावर त्याच्यावर ठेवावं लागतं मित्रांनो. आणि त्याच्यामुळं ह्याला उंदरं किंवा खडूळणी ही खायचं चान्सेस जास्त आहे मित्रांनो. बरेच जणांचे ठिबक हे असले खराब पण झालेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्या पद्धतीने ह्या PVCचाच वापर करा मित्रांनो. तर सोना कंपनीचं ठिबक आहे आणि ही ड्रीप इनलाईन आहे मित्रांनो. बघू शकता इथं ही ड्रीप एकदम बेस्ट तुम्हाला दाखवलं आहे. 1.25 फुटाच्या अंतरावरती ड्रीप आहे. बघू शकता इथं एक आणि इथं एक, म्हणजे एक 1.5 इंचीच्या अंतरावरती आहे. तर मस्तपैकी असं पाणी पण गळतं ह्याच्यातून आणि चांगलं हे ओलावा भुंडाला होतो आहे. तर ह्या पद्धतीने आजची होती माहिती मित्रांनो. तर माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला करायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही पण ठिबक करू शकताय. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.